वर्षापासून करते. माझं शेणखत पाहिजे आणि शेणखत हे देशी गाईचं, देशी म्हशीचं, त्याच्यामध्ये फवारा आला. फवारा पण घरच्या घरीच बनवते, घरच्या घरी फवारा बनवते. गांडूळ खताचं पाणी फवारायचं म्हणजे सेंद्रिय शेतीला खर्च होतच नाही. आणि जेवढी सेंद्रिय शेती पिकते तेवढी रासायनिक शेती नाही पिकत. पण त्याला माती चांगली ठेवली पाहिजे, माती चांगली. 10 गुंठ्यामध्ये साधारण आता माझं सगळं अजून बिगर पाण्याची शेती, माझं एवढं मोठं काम झालंय पण सगळं वरच्या पावसावर अवलंबून. पण एवढं खरं पण जे गावठी वाण आहे हे एकदम मातीवर टाकले तर ते स्वतःच्या ताकदीवर हवेवर पण ते येणार. ॲव्हरेज 50-60 हजार रुपये उत्पन्न मिळू शकतो शेती क्षेत्रात. किरण बनसोडे साहेब आमच्या इथे पण दिसायला जाऊन आले परवा. रजिस्ट्रेशन केलं आता 150-200 वाण वाढ, पण हे काहीतरी 3 पिढीचे वाण आहे, नवीन काहीच नाही. माझं बी पण आता 19 जातीचा वाघी आवडेल, 30 जातीचा भाजीपाले, 3 प्रकारचे गहू गावठी, 3 प्रकारचे हरभरे. पण हे सगळं बेणं साठवून म्हणजे कुठलं औषध पावणं काय नाही, सगळं राखेमध्ये, गौरीचे आणि सरपणाचे राख आणि त्या राखेमध्ये मातीच्या मटक्यामध्ये किंवा बांबूच्या कणकीमध्ये हे साठवणे माझ्या. आणि त्याच्यामध्ये राखेमध्ये बी ठेवल्याने 3 वर्ष त्याची उपज चांगली होती, खाण्यासाठी ते 10 वर्ष टिकून राहते. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.